ठेवते. तुझी झोप मोडू नये म्हणून तरी झोप मोडली आहे. आणि जर का झोप उडू नये असं तुला वाटत असेल ना, तर त्या प्रधान फॅमिलीचा विचार करणं बंद कर. मी फक्त मला स्पष्टीकरण आणि चर्चा नको आहे. हे जरा अति होतंय असं नाही वाटत आहे तुला? तू फक्त तुझा आणि आमचा विचार केलास तर जास्त बरं होईल. ओके? आजी, नमिता मामीचं बा देवाघरी गेलो ना? मिहीर, असं सारखं सारखं बोलू नये रे. सांगितलंय ना तुला आईने. पण ते गा केलं हे नाही सांगितलं. ते खूप गोड होतं ना, म्हणून नेलं त्याला देवाने. मग मी पण गोड आहे ना, मग मला का नाही नेत? मिहीर, काय बोलतोस तू? असं बोलू नये बाळा. असं बोलतात. पुन्हा असं बोलणार नाहीस. प्रॉमिस कर मला. प्रॉमिस. मिहीर, आणि नमिता मामी आली ना की तिच्याजवळ हा विषय नाही हा काढायचा, नाही तर तिला खूप रडू येईल. नमिता मामी रडलेली चालेल तुला? नाही. पण आजी, बरं झालं असतं ना ते बाळ देवाघरी जायच्या आत आपल्याला एकदा भेटलं असतं. पण डील अगदी मला हवं होतं तसं झालं. सो आय एम व्हेरी हॅपी. खरं तर मी तुला तेव्हाच फोन करणार होते, पण काहीतरी गडबडीत राहून गेलं. पण मला तुझ्याबरोबर ही न्यूज कधीची शेअर करायची होती, म्हणून मी लगेच फ्लाईट पकडली आणि आले. मी दिल्लीत थांबले असते तर जरा शॉपिंग तरी करता आलं असतं, पण नाही, मला तुला भेटायचं होतं आधी येऊन. समीर, गुड, ग्रेट न्यूज. अपसेट आहेस? काय झालं? काय नाही. खरंच काही नाही का मला सांगायचं नाहीये? नाही म्हणजे हे बघ, माझा आग्रह नाहीये. तुला जर सांगावंसं वाटत असेल तर सांग. सुलेखा, आमच्या गृहप्रवेशाच्या दिवशी तो एक माणूस गिफ्ट घेऊन आला होता, आठवतं? हा, म्हणजे वातावरण बऱ्यापैकी तापलं होतं तेव्हा. शुभंकर प्रधानचा माणूस होता तो. आमच्या आयुष्यात वादळ आणणारा शुभंकर. समीर, तू जर स्पष्टपणे मला काही सांगितलंस तर मी माझ्या बाजूनी काहीतरी सोल्युशन सांगू शकेन. म्हणजे इफ यू डोंट माइंड, तुला नाही नाही, इनफॅक्ट सुलेखा, मला तुझ्याशी हे शेअर करायचंच होतं. म्हणजे तुझ्या मनात काही पूर्वग्रह नाही आहेत आणि तू मला योग्य तो सल्ला देशील. आय नो. थँक्स.
सुलेखा, मी 8 महिने US ला होतो. तिथे असताना मला तिथे जाण्यासाठी जे कर्ज लागलं ते कर्ज घेण्यासाठी म्हणून मी एका माझ्या मित्राला सांगितलं होतं. हॅलो डॉक्टर. बरं झालं तुमची भेट झाली मिस्टर प्रधान. डॉक्टर, नमिता ठीक आहे ना? वेल, ट्रीटमेंट तर चालू आहे त्यांची मनस्थिती संतुलित राहण्यासाठी, पण त्यांच्याकडनं हवा तसा रिस्पॉन्स नाही मिळत आहे. आणि काल घडलेली घटना त्यांच्यासाठी आणि इतर पेशंटसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकते. काय झालं काल? काल मिसेस प्रधान अचानक ट्रान्समध्ये उठल्या आणि दुसऱ्या पेशंटच्या जवळ जाऊन त्या बाईचं बाळ माझंच बाळ आहे असा हेका धरून बसल्या होत्या. काय? इट्स अ फॅक्ट मिस्टर प्रधान. त्या बाई घाबरून ओरडायला लागल्या आणि मिसेस प्रधान त्या आता ओरडत होत्याच. आय एम सॉरी डॉक्टर. नुसतं सॉरी म्हणून उपयोग नाही मिस्टर प्रधान. त्यांच्या तब्येतीबद्दल आम्हाला सगळ्यांना सिंपथी वाटते, पण आता त्यांना होणारा त्रास त्यांच्या पुरता मर्यादित न राहता तो इतरांना सुद्धा व्हायला लागलाय. कालची घडलेली घटना ही धोक्याचीच घटना आहे. मिसेस प्रधान पुढच्या मोमेंटला कशा वागतील हे कोणीच सांगू शकत नाही. पण डॉक्टर, यावर काहीतरी उपाय असेल? त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे, पण त्याचा परिणाम दिसायला काही काळ जावा लागेल. आता सध्या ताबडतोबीचा आणि सगळ्यांना सुलभ होईल असा उपाय म्हणजे त्यांना घरी घेऊन जाणं. घरच्यांच्या सानिध्यामध्ये कदाचित ते रिलॅक्स होतील, त्यांना बरं वाटेल. आणि घरी तुम्ही नर्स पण ठेवू शकता आणि इथे इतर पेशंटना असलेला धोका पण त्याच्यामुळे टळेल. आम्ही त्यांना आजच घरी पाठवू शकतो. तुम्ही डॉक्टर मीरांशी बोलून घ्या. ओके डॉक्टर, थँक्स. लेट अस होप फॉर द बेस्ट. पाहिजे होते तुला जे सारेच देत आलो, देऊनी सारे तुला आता मी रिताही झालो. मीच देत राहण्याचे बंधन झाले, जीव घेणा हाच बंध अनुबंध. What are you saying, Samir? This is all very strange. पण समीर, मला एक गोष्ट कबूल करायलाच हवी की तुझ्या अश्विनीने खरंच खूप मोठं धाडस दाखवलं. सोपी गोष्ट नाहीये रे ही. तिच्याकडे बघून वाटत नाही ती एवढी कणखर असेल असं. शी रिअली लव्स यू अ लॉट. म्हणूनच मी तिचं आणि शुभंकरचं बाळ ऍक्सेप्ट केलं. आय नो. अश्विनीसाठी सरोगसी ऍक्सेप्ट करणं जेवढं कठीण होतं तेवढंच तुझ्यासाठी ते मूल ऍक्सेप्ट करणं धाडसाचं होतं. तू खूप मोठी गोष्ट केली आहेस समीर. पण मग आता का अपसेट झालायस? सुलेखा, नमिता प्रधान has lost her baby. What? I mean, it's a stillborn baby. कधी? इतक्यातच. म्हणजे अजूनही ती डॉक्टर मीरांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.
सुलेखा, पण अश्विनी या सगळ्यात खूप जास्त इन्व्हॉल्व होते असं मला वाटतं. म्हणजे बाळाच्या रुटीन चेकअपला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि योगायोगाने आम्हाला ही गोष्ट कळली. पण तेव्हापासून अश्विनीच्या डोक्यात दुसरं काहीच नाही आहे. ती स्वतः खूप अपसेट आहे. आमच्याकडे तिचं लक्षच नाही आहे. तिच्या डोक्यात सतत प्रधान फॅमिलीचा विचार आहे. नमिताची कंडिशन वाईट आहे. नमिता हे सत्य स्वीकारायला तयारच नाही आहे. ट्रॅजिक. घडलंय ते खूप वाईट आहे, पण नमिताला तिच्या वागणुकीची शिक्षा मिळायला पाहिजे असं कुठेतरी वाटतंय. आय डोंट नो. तुला तसं वाटत असेल समीर, पण तिच्या वागण्यासाठी सुद्धा ही शिक्षा खूप जास्त आहे. हो, म्हणजे तिला शिक्षा मिळायला पाहिजे असं वाटतंय, पण ही शिक्षा जरा जास्तीच आहे. चला औषध घ्यायचंय. तुम्हाला सांगितलं ना मी नाही घेणार आहे औषध म्हणून. एकदा सांगितलेलं कळत नाही. खोटं बोलता तुम्ही सगळेजण माझ्याशी. माझं बाळ जोपर्यंत मला मिळत नाही ना तोपर्यंत मी औषध घेणार नाही. मॅडम तुम्ही जा इथून. कळत नाही एकदा सांगितलेलं. माझं बाळ हवंय मला. काय झालं? शुभंकर खोटं बोलतात रे लोक माझ्याशी. माझं बाळच मला आणून देत नाही. जोपर्यंत माझं बाळ मिळणार नाही मी नाही. तुम्ही बोलू नका. खोटं बोलता तुम्ही. शुभंकर हे सगळं त्या मीराचं कारस्थान आहे आणि आपण त्यांना शामिल आहे. मी नाही ऐकणार त्यांचं. माझं बाळ हवंय मला. माझं बाळ मिळालं की मी घेईन औषध. तुम्ही जा ना इथून. मीता, शांत हो तू. हां, त्रास होईल तुला ना. शांत हो जरा. डॉक्टर, मी मीताशी बोलू शकतो? बाळ हवंय मला. एकटीशी. बोला तुम्ही. काही लागलं तर आवाज द्या, आम्ही बाहेर उभं आहोत. बांधून ठेवलं इथं म्हणून. मग माझा हात सोडणं प्लीज. हात सोडतो. माझं बाळ हवंय मला. शुभंकर प्लीज तू सांग ना त्यांना. मीता, माझं बाळ हवं. मीता, तू शांत हो दे. मी तुला आता जे सांगणार आहे ना ते अगदी शांतपणे ऐकून घेशील तू? मीता, आपलं बाळ नाही आहे आता. मीता, वी हॅव लॉस्ट आवर बेबी. अगं पण असं काहीतरी अभद्र नको बोलू. काहीतरी होईल ना आपल्या बाळाला. मीता, हे बघ, आपलं बाळ खूप छान आहे. मीता, ते नाहीये, ते आपल्यापासून लांब मीता, नेलं. ऐक म्हणून ना. तर मी डॉक्टरना सांगते की बाळ मला. मीता, ऐक माझं. आपलं बाळ आता नाहीये मीता. वी हॅव लॉस्ट आवर बेबी. आपलं बाळ आहे. मी पाहिलंय त्याला. हं, तू नको काळजी करू. ते त्या खोलीत झोपलंय शांतपणे. तू नको काळजी कर. सगळं काही नीट होईल. मी आहे ना. तुला खरं सांगू का समीर, अश्विनी एक स्त्री म्हणून या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते असं मला वाटतंय आता. ही अशी घटना आहे जी ऐकल्यावर कुठल्याही बाईच्या मनावर चरा उमटेल. आय एम शुअर. खरं तर हे सगळं ऐकल्यावर अश्विनी या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होते, ती नमिताला भेटते, यात मला काहीच वावगं वाटत नाहीये. इनफॅक्ट तूही शुभंकर प्रधानला भेटलं पाहिजेस असं मला वाटतंय. एक लक्षात ठेव समीर, तुझ्या आयुष्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर मिस्टर प्रधानांमुळे इनडायरेक्टली का होईना तुला खूप मदत झाली.
आज ते त्यांच्या आयुष्यात अशा एका टप्प्यावर आहेत जिथे तू काय कुणीच त्यांना मदत करू शकणार नाही. पण अशा वेळेला सांत्वनाचा एक शब्द सुद्धा खूप मोलाचा ठरू शकतो. मागचं सगळं विसरायची ही वेळ आहे समीर. मला असं वाटतं की तू त्यांना जाऊन एकदा फक्त भेट. ऑफकोर्स हे माझं मत आहे, तुला पटेल की नाही मला माहित नाही. वी हॅव टू फेस इट मिस्टर प्रधान. त्या अजूनही शॉपमधून बाहेर येत नाहीयेत. एका बाजूनी त्यांना शांत करावं लागतं तर दुसऱ्या बाजूनी त्यांना भानावरही आणावं लागतं. हे सगळं खूप अवघड होत चाललंय. ॲज यू नो, हा एक भावनिक गुंत आहे. पण त्यांना यातून लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे, नाहीतर त्या हिस्टेरिक होतील याची मला भीती वाटते. अँड ॲज यू कॅन सी, दिवसागणिक त्यांचा आवेश वाढत चाललाय. अशा परिस्थितीत त्या वेड्या होऊ शकतात आणि हिस्टेरियाच्या ग्रीपमध्ये त्यांच्या जीवालाही धोका संभवू शकतो. डॉक्टर, पण आता काय करणार आहोत आपण? मी डॉक्टर मीरांशी बोलले. मीरा, दादा, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नमितासाठी आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागेल. म्हणजे तिचं दुःख, फ्रस्ट्रेशन आणि तिच्या डिमांड्स हे सगळं समजून घेऊन तिच्या कलाकलांनी तिच्याशी बोलून सत्य परिस्थिती स्वीकारण्यासाठी आपल्याला तिला तयार करावं लागेल. आणि दादा, हे आपल्यालाच करावं लागेल. मीरा, जर माझी मिता नॉर्मल होणार असेल ना, तर जगातली कुठलीही गोष्ट करायला तयार आहे मी. एक्सक्यूज मी. डॉक्टर मीरा, नमिताला ट्रीट करता करता आपल्याला एका गोष्टीचा विसर पडलाय. मिस्टर प्रधानांना सुद्धा तेवढाच मोठा शॉक बसलाय. वी हॅव टू टेक केअर. नमिता इज टोटली शॅटर्ड. उद्ध्वस्त झाली आहे ती. तिच्याकडे बघवतच नाहीये. अशोक, तू आता या घरात राहायची काही गरज नाही असं मला वाटतं. आम्ही तुला काही भाऱ्यावर सोडणार नाही आहोत. तुला आणि तुझ्या बाळाला व्यवस्थित आयुष्यभर जगता यावं एवढे पैसे देणार आहोत, ठरलेल्या कॉन्ट्रॅक्ट पेक्षा जास्त. तुझ्या पोटात बाळ असताना नमिताने तुला असं वागवलं. कदाचित त्याचेच परिणाम ती भोगतेय. खरंच मिसेस प्रधानांना शिक्षा मिळाली असेल का माझ्याशी अशा वागल्या म्हणून? पण मी तर अशी इच्छा कधीच धरली नव्हती. मला त्यांचा राग आला होता, नक्कीच आला होता. पण म्हणून असं 9 महिने कुशीत जपलेलं बाळ, मी भेटू का त्यांना? धीर देऊ? त्यांना जवळ घेऊन माया करावीशी वाटते, पण काय करू मी?